15 वर्षाच्या इतिहासामध्ये एम-आयची ही सर्वात मोठी हार आहे मित्रांनो. 100+ रनने आत्तापर्यंत मुंबई कधीच हरलेली नाहीये. आणि विशेष म्हणजे जेव्हा मुंबई आणि चेन्नईचा सामना होतो, अटीतटीचा सामना होतो, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाते. पण असे वन वे हार आत्तापर्यंत कधी झाली नाही. या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये शर्मनाक हार, लाजिरवाणी हार करून मुंबईनं आपलं नाव कमावलेलं सगळं गमावलं आहे. ज्याप्रमाणे मुंबईची सर्वात मोठी शर्मनाक हार झाली, त्याचप्रमाणे चेन्नईचा सर्वात मोठा विजय झालेला आहे मित्रांनो. आणि या विजयाबरोबर अनेक रेकॉर्ड तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला भेटतील. खूप मोठे रेकॉर्ड झालेले आहेत आणि सर्वात मोठा रेकॉर्ड असा होता की पहिली वेळेस चेन्नई आणि मुंबईची मॅच धोनी आणि रोहित विना झालेली आहे. हा एक मोठा रेकॉर्ड आहे. आतापर्यंत कुठल्याही मॅचमध्ये बिना धोनीचा आणि बिना रोहितची मॅच कधी झाली नाही. अजून एक महत्त्वाचा रेकॉर्ड सांगायचे म्हणजे एका सीझनमध्ये 2 शतक आतापर्यंत कोणाचेही झालेले नव्हते. पण या सीझनमध्ये संजूने एकाच सीझनमध्ये 2 शतक करून एक वेगळंच रेकॉर्ड केलं आहे. आतापर्यंत एका सीझनमध्ये 2 शतक कोणीही केलेलं नाहीये. आणखी एक संजूचे रेकॉर्ड म्हणजे विकेट कीपर बॅट्समॅन म्हणून आतापर्यंत 2 शतक कोणीही केलेले नव्हते एका सीझनमध्ये. तोही विक्रम संजूच्या नावानं झालेला आहे. आतापर्यंतचे IPL असो की कुठलीही मॅच असो, जास्तीत जास्त भारतीय स्पिनर सर्व मॅचमध्ये असतात. आपण पाहिलेलं आहे आणि फास्टरही बाहेरचे असतात. पण आतापर्यंतच्या ह्या मॅचमध्ये आपण पाहू शकतो की सगळे स्पिनर हे ओव्हरसीज होते, म्हणजे बाहेरचे होते आणि फास्टर हे इंडियन होते. कलियुग आलाय का नाही म्हणावं लागेल की नाही मित्रांनो. हे असे अनेक रेकॉर्ड या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. चेन्नईने सुरुवातीला फलंदाजी करून 207 रनचं लक्ष दिलं. वानखेडेवर 207 रन चेस करणं काही मोठी गोष्ट नाही मित्रांनो. आरामात चेस होतात. आणि विशेष म्हणजे पाहिलं तर संजूशिवाय कोणीही चेन्नईमध्ये खेळू शकलं नाही. संजूला बरेच जण म्हणले की स्लो खेळला, पण तो परिस्थितीनुसार खेळलेला आहे. 54 बॉलमध्ये 101 रन काढणं म्हणजे काय स्लो म्हणता येणार नाही याला. परिस्थितीनुसार खेळला, कारण एकालाही खेळता आलं नाहीये. आणि तिकडून मुंबईकडून आपण पाहायला गेलं तर सूर्य आणि तिलकला जर सोडलं तर कोणीही 2 आकडी संख्या गाठू शकलेलं नाहीये. सगळे सिंगल डिजिट आहेत सगळ्याचे. एवढे रती महारथी आहेत आपल्या याच्यामध्ये. सूर्या असो, तिलक असो, पांड्या असो, ओपनर असो, एवढे रती महारथी असून कोणीही जिंकायच्यासाठी खेळत होते असं वाटलेलं नाहीये मित्रांनो. आपण पाहू शकतो जर अशीच परिस्थिती राहिली मुंबईची तर मुंबईचं पहिल्या 4 मध्ये जाणं फार अवघड आहे. मुंबईनं आतापर्यंत कमबॅक बऱ्याचदा केलेली आहे. खूप मॅच सुरुवातीला हरलेल्या आहेत, पण कंटिन्यू एकदा जिंकायला सुरू झाले की जिंकत होते. पण मित्रांनो ती मुंबई रोहित शर्माची होती. कमबॅक करायचं त्यांना माहीत होतं. मला वाटत नाहीये की मुंबई पहिल्या 4 मध्ये येईल. आणि करावं तेवढं कौतुक चेन्नईचं कमी आहे मित्रांनो, कारण संजू एक हाती मॅच करून जिंकून देत आहे. आज जर दुसरं कोणी चेन्नईचं खेळलं असतं, तेच आज बोर्डावर 230 किंवा 40 रन राहिले असते. आणि इकडं मुंबईकडून जर चांगलं कोणी खेळायचा प्रयत्न केला असता तर जवळजवळ जरी केला असता तुम्ही, जवळ जाऊन हारला असता तर काही वाटलं नसतं. पण एकदम 100+ रन हारताय तुम्ही. आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी हार आहे मुंबईची. एवढी बेशर्म हार कधी झालेली नव्हती. याचा जिम्मेदार कोण आहे मित्रांनो? सर्व फॅन्सला या मुंबई इंडियन्सनं नाराज केलेलं आहे. चेन्नईकडून बॉलिंगचा विचार करायला गेला, अकेला हुसेननं अप्रतिम अशी सुंदर बॉलिंग केली आहे मित्रांनो. 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 4 विकेट घेतलेले आहेत. अकील हुसेनला घ्यायचं की नाही घ्यायचं, घ्यायचं की नाही जे करत होते. मी सुरुवातीपासून म्हणतोय अकील हुसेनला घ्या. तो बॉलर खूप चांगला आहे. आज त्याला घेतले आणि त्याने मुंबईचं कंबरडच मोडून एक हाती विजय मिळवून दिल्यासारखं झालं आहे. विजयाचा खरा शिल्पकार चेन्नईचा संजू आणि अकील हुसेन दोनसुद्धा. नूरनं पण चांगली बॉलिंग केलेली आहे. तो पण बाहेरचा स्पिनर आहे. त्याने पण 2 विकेट घेतले आहेत. एकंदरीत पाहता चेन्नईचा खेळ अतिउत्तम झालेला आहे आणि सगळ्यात घाणेरडा खेळ झालेला आहे ते मुंबईचा लाजिरवाणा खेळ झालेला आहे. लाजिरवाणी हार झालेली आहे मित्रांनो. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई कमबॅक करू शकेल का? मला वाटत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? आणि ह्या हारचा जिम्मेदार कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.